नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे आणि ऑब्जेक्टिव्हचा हा शेवटचा पॅटर्न असणार आहे। आणि याच्यामध्ये जर आपल्याला पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर कट ऑफ पार करून देणारा विषय तो म्हणजे विज्ञान हा विषय। तर विज्ञान या विषयावर आयोगाने राज्यसेवा परीक्षेत जे जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून जर या टॉपिकवर जर तुमचा प्रश्न आला तर तुमचा तो व्यवस्थित सॉल्व्ह झाला पाहिजे। याच्यावर 2 ते 3 प्रश्न येण्याची शक्यता असते। 2 ते 3 प्रश्न म्हणजे आपले खूप चांगले 4 ते 6 मार्क इथून जे आहेत तर ते कव्हर होतील। सिंपल एक्झाम्पल असतात, हे सर्व एक्झाम्पल आपण व्यवस्थित पद्धतीने आता बघणार आहोत। तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। एमपीएससी राज्यसेवा 2023 चा प्रश्न आहे, एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशांमध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? त्यांचं काय म्हणणं आहे, हाऊ मेनी नंबर ऑफ इमेजेस विल बी फॉर्म। जर एखादी वस्तू 36 डिग्री अँगल मध्ये ठेवली बिटवीन 2 प्लेन मिरर्स तर त्याच्या किती इमेजेस तयार होतील? तर याच्यासाठी एक विशेष फॉर्म्युला येतो आणि हा फॉर्म्युला आपल्याला स्टेट बोर्ड मध्येच पाहायला मिळतो। याच्यासाठी आपल्याला जावं लागेल 9वीचं स्टेट बोर्ड, पेज नंबर 117, त्याच्यावर हा फॉर्म्युला तुम्हाला दिसेल। काय? n = 360 डिग्री अपॉन a - 1। n म्हणजे प्रतिमांची संख्या आणि a म्हणजे आरशांमधील कोण। तर इथं हा फॉर्म्युला आपण ऍज इट इज वापरून हा प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत। बघा, n = 360 भागिला a वजा 1। 360 किती? हा 36 आहे, a ची संख्या इथं 36 आहे। 36 वजा 1, 36 × 36 10 म्हणजे 10 वजा 1 किती आलं? 9। तर इमेजेस किती फॉर्म होतील? तर 9 इमेजेस फॉर्म होतील। आन्सर नंबर 2 हे आपले येणार आहे। सिंपल होतं, काही जास्त 11वी 12वीच्या स्टेट बोर्ड मध्ये नाही, आपल्या 9वीच्या स्टेट बोर्ड मधून आलेला हा प्रश्न होता आणि तो आपला इथं व्यवस्थित पद्धतीने कव्हर झालेला आहे। आलं? पुढचा प्रश्न एमपीएससी राज्यसेवा 2022 चा सेम प्रश्न आहे, सेम फॉर्म्युल्याने सॉल्व्ह होईल। बघा, 2 समतल आरशांमध्ये एक मांजर उभी आहे, तिथं वस्तू होती, इथं मांजर आहे। 2 समतल आरशांमधील कोण हा 30 डिग्री आहे, तिथं 36 होता, इथं 30 आहे। तर किती प्रतिमा तयार होतील हे विचारलेलं आहे। सिंपल हाच फॉर्म्युला आपण वापरणार आहोत। n = 360 भागिला a वजा 1। 360 भागिला 30 वजा 1, हा 0 गेला, हा 0 गेला। 3 × 3, 3 × 2 = 6, 12 वजा 1 11। तर किती प्रतिमा तयार होतील? तर इथं आपल्या 11 प्रतिमा तयार होतील। 11 आहे का? 3 नंबरचं ऑप्शन आहे, तर हे आपलं बरोबर होतं। बघा, विदिन 1 मिनिट मध्ये आपलं इथं उत्तर येत आहे। याच्यासाठी काय, फक्त आपली स्टेट बोर्ड स्ट्रॉंग असणं इथं गरजेचं आहे। बघा, स्टेट बोर्ड मधलं मी तुम्हाला फॉर्म्युला पण सांगितलेला आहे आणि पेज नंबर विथ प्रूफ दाखवण्यात आलेले आहे। म्हणजेच काय की जर आपलं स्टेट बोर्ड व्यवस्थित असेल ना तर आपल्याला या काही गोष्टींची चिंता करायची गरज पडते, सर्व प्रश्न आपोआप सॉल्व्ह होतात। पुढचा प्रश्न बघूया, विद्युत धारेवरचा हा प्रश्न आहे। 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या 2 टोकांमध्ये 33 व्होल्टचं विभवांतर आहे। उपकरणातून काही विद्युत धारा वाहते, म्हणजे काहीतरी करंट वाहतं। 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा वाहून 2 टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल? त्यांनी काय सांगितलेलं आहे की करंट सेम आहे परंतु दुसऱ्याचं व्होल्टेज किती निघेल? आता ज्यांचं स्टेट बोर्ड खूप चांगलं आहे, ज्यांनी स्टेट बोर्डवर खरंच काम केलेलं, त्यांना याचा प्रश्न फायदा कसा होईल की ऍज इट इज हा प्रश्न आलेला आहे। ऍज इट इज हा प्रश्न आलेला आहे। एमपीएससी राज्यसेवा 2022 चा 2 प्रश्न तुमचे एका सेकंदात येऊ शकत होते। 9वीच्या स्टेट बोर्डचा पेज नंबर 28 नंबरचा प्रश्न आहे। बघा, प्रश्न ऍज इट इज आहे, ऍज इट इज तुमचं उत्तर येते 150 व्होल्ट। आता हे कसं येतं तर ते आपण थोडंसं एक्सप्लेन करून घेऊया। बघा, सगळ्यात आधी तुम्हाला फॉर्म्युला एक माहिती पाहिजे, V = IR, व्होल्टेज बरोबर करंट इंटू रेजिस्टन्स, करंट इंटू रेजिस्टन्स हा फॉर्म्युला आहे। मग त्यांनी काय सांगितलेले, 110 रेजिस्टन्स आहे, I माहिती नाही पण व्होल्टेज सांगितलेलं आहे 33 व्होल्ट सांगितलेलं आहे। मग I काय येईल इथं? I1 म्हणूया आपण, 33 भागिला 110 एवढं येतंय। आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, नेहमी हा 0 बाजूला ठेवून द्यायचा, म्हणजे हा 0 कसा होईल? 10 होऊन जाईल। 33 भागिला 11 गुणिला 10, 11 × 3 = 33 आणि 3 भागिला 10 म्हणजे काय? 0.3, म्हणजे I1 किती आला? 0.3 एम्पियर। ए म्हणजे एम्पियर त्याचं युनिट असतं, 0.3 तो उत्तर आला। बघा, इथं पण 0.3 येत आहे। पुन्हा दुसऱ्या केसमध्ये काय सांगण्यात आलेले की त्यांचं काय म्हणणं आहे, हा करंट सेम आहे म्हणजे I2 सेम आहे। मग तोच फॉर्म्युला मी वापरणार आहे, V2 = I2 गुणिला
R2. I2 माझा आलेला आहे 0.3, रेजिस्टन्स दिलेला आहे 500 दिलेला आहे, 5 त्रिक 15 आणि हे 150, म्हणजे 150 व्होल्ट हा V2 तुमचं इथं उत्तर येत आहे. म्हणजे फॉर्म्युला लावून तुम्ही या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करू शकत होते, किंवा स्टेट बोर्ड ज्यांचं असेल स्टेट बोर्ड वरून लगेच तुम्हाला अंदाज आला असेल की हा प्रश्न मी सॉल्व्ह केलेला आहे आणि लगेच तुमचं याला उत्तर येत असेल. याला आणखी एका मेथडने सॉल्व्ह करू शकतो आपण, सिंपल मेथड आहे ती, लक्षात घ्या. फॉर्म्युला फक्त चेंज करायचं. त्यांनी काय सांगितलं, करंट सेम आहे. करंट जर सेम असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे, V इज टू आय आर. आय तसाच ठेवायचा, V इकडे आणायचा, V अपॉन आर इज टू आय. हा फॉर्म्युला तयार होतो. मग त्यांनी काय सांगितलं, करंट सेम आहे. करंट सेम आहे तर काय येईल बघा, V1 अपॉन R1 V2 अपॉन R2. हा आपला फॉर्म्युला तयार होईल. V1 पहिला दिलेला आहे, V1 किती दिलेला आहे, 33 भागीला 110. V2 आपल्याला माहित नाही, परंतु R2 दिलेला आहे 500. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, 11 त्रिक 33 आणि 3 गुणिला 50. V2 इज टू 150 व्होल्ट. मग असं पण तुमचं उत्तर येतं आणि त्या पण स्टेपने गेलं उत्तर येतं. इथं काही घाई करण्याची गरज नाही. राज्यसेवेमध्ये 2 तास असतात. हा, हे जर कंबाईन मध्ये असतं तर मी तुम्हाला ही मेथड सांगितली असती की अशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे. पण राज्यसेवा असेल तर स्टेप बाय स्टेपच जा, उत्तर तुमचं चुकलं नाही पाहिजे, एवढी विशेष काळजी घ्या. सिंपल होतं. विद्युत धारेवरचा प्रश्न होता. हा देखील आपल्या स्टेट बोर्डच्या नॉलेजवरून सॉल्व्ह होण्यासारखा प्रश्न होता. पुढचा आहे, एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्झ असून तरंग लांबी 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल तर त्याने कापलेलं अंतर किती. म्हणजे इथं आपल्याला डिस्टन्स विचारलेला आहे की डिस्टन्स किती असेल हे विचारलेलं आहे. मग याच्यासाठी पुन्हा आपल्याला स्टेट बोर्डला जावं लागतं. 9वीच्या स्टेट बोर्डला मी गेलो, पेज नंबर 129 वर मला फॉर्म्युला दिसला. काय फॉर्म्युला दिसला, वेग स्पीड तरंग लांबी अपॉन तरंग काल, तरंग लांबी अपॉन तरंग काल. पण 1/t इज इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी असते, म्हणून हा कसा येतो, तरंग लांबी ज्याला आपण म्हणतो वेव्हलेंथ गुणिला फ्रिक्वेन्सी, हा फॉर्म्युला तयार होतो स्पीडचा. बघा, हा स्पीडचा फॉर्म्युला तयार होतो आपला. मग हा जो स्पीडचा फॉर्म्युला तयार झालेला, याच्यामध्ये फक्त आपल्याला किमती टाकायच्या. किमती कशा आहेत बघा, इथं बघा किमती काय आहेत, 1000 वॉट्स. स्पीड आहे 1000 गुणिला 0.25. 0.25 म्हणजे काय, 1/4, म्हणजे याला 4 ने डिवाइड करावं लागतं. म्हणजे किती, स्पीड आला तुमचा 250 मीटर पर सेकंड. हा आला तुमचा स्पीड. पण आपल्याला डिस्टन्स विचारलेलं आहे. डिस्टन्स कसं काढायचं, स्पीडचा आणखी एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स विचारलेलं आहे, स्पीड माहिती आहे किती, 250. डिस्टन्स माहिती नाही, ती दिलेला आहे किती, 5 सेकंद. हा 5, याला गुणिला करायचा, डी इज इक्वल्स टू 1250 मीटर. आलं का आपलं उत्तर. बघा 2 नंबरचं ऑप्शन आहे. पहिले काय केलं की आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. फॉर्म्युला कसा माहिती होईल, स्टेट बोर्ड अभ्यासावरून माहिती होईल. तर फॉर्म्युला केला, फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्या. त्याच्यानंतर एक बेसिक फॉर्म्युला आहे आपला, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्याच्यामध्ये किमती टाकल्या आणि त्याच्यानंतर आपलं जे उत्तर आहे तर ते इथं आलेलं आहे. 9वीचं स्टेट बोर्ड आहे ना, ते सगळ्यात जास्त प्रश्न 9वीच्या स्टेट बोर्डवर येतात, म्हणून 9वीचं स्टेट बोर्ड आपलं सगळ्यात प्रॉपर असलं पाहिजे. पुढचं जाऊया बघा. जर पाण्याची घनता 1000 आणि तांब्याची घनता 8.9 × 10³ असेल तर तांब्याची सापेक्ष घनता किती. रिलेटिव्ह डेन्सिटी विचारली. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे पाण्याच्या प्रमाणात तांब्याची घनता किती असणार आहे, तर ती रिलेटिव्ह डेन्सिटी आपल्याला इथे विचारलेली आहे. रिलेटिव्ह डेन्सिटीचा एक फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला आपण इथं बघणार आहोत. बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, म्हणजे कोणत्याही पदार्थाची डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ कॉपर, तो कॉपर आहे आपला, भागीला डेन्सिटी ऑफ वॉटर. ती माहिती नसेल तरी आपल्याला 1000च घ्यावी लागते ती, पण इथं त्यांनी दिलेलंच आहे. डेन्सिटी कॉपरची किती आहे, 8.9 गुणिला 10³ भागीला 1000. 10³ म्हणजेच 1000 असतो. हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला, उरला 8.9, उरला 8.9. 1 नंबरचं आपलं उत्तर आलं. फॉर्म्युला काय होता, आपल्याला फॉर्म्युलाच माहिती पाहिजे. आता हे फॉर्म्युले कशा माहिती होतील, जर आपलं स्टेट बोर्ड व्यवस्थित असेल तर. स्टेट बोर्डला जर आपण चांगला वेळ दिला तर त्याच्या माध्यमातून आपला हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. पुढचा प्रश्न घेऊया.
जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 × 10⁸ मीटर पर सेकंड वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंड होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक, त्याला म्हणतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्शन किती झालेली, म्हणजे एक असतं रिफ्लेक्शन आणि एक असतं रिफ्रॅक्शन. म्हणजेच काय, समजा हा प्रकाश इथून या दिशेने येतोय, याला काहीतरी सर्टन कोण आहे, हा थीटा आहे, परंतु तो जाताना असा होऊ शकतो, म्हणजे हा वेगळा कोण होऊ शकतो, परंतु तो जायला असा पाहिजे होता, तर याला काय म्हणतो आपण, हा रिफ्रॅक्ट झालेला आहे. तर हा पहिल्याच्या बाबतीत दुसऱ्याच्या बाबतीत पहिला किती रिफ्रॅक्शन झालेलं आहे तर ते आपल्याला काढायचंय. त्याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला पुन्हा बघा 10वीच्या स्टेट बोर्डला जावं लागेल. आता 10वीला आलो आपण, पेज नंबर 75 वर आलो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाशी, पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागीला दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग काय, 2 × 10⁸ आणि दुसऱ्या माध्यमाचा वेग काय, 1.25 × 10⁸. बघा 10⁸ कॅन्सल झालं, उरलं काय 2/1.25. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, नेहमी असे जर आले तर ते वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आता याला 100 ने जर गुणलं तुम्ही, वरती 100 ने आणि खाली 100 ने, बघा वरती झालं 200 आणि खाली किती झालं 125. तर अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचे. 125 × 125 उरले 75 वर ठेवला 1 0 आणि 1.6, तर 1.6 याचं उत्तर येतं. 1.6 उत्तर येतं. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, फक्त फॉर्म्युल्यासाठी स्टेट बोर्ड. पुढचं, एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती, पॉवर किती. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो लक्षात घ्या, शक्ती पॉवर वर्क भागीला टाइम. म्हणजे काय, शक्ती कशी डिसाइड होते की एखादं काम करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो. फॉर एक्झाम्पल, मी हे लेक्चर्स घेण्यासाठी मी काहीतरी मेहनत घेतोय, समजा मी खुर्ची बनवतोय, मला 10 खुर्ची बनवायला मला 1 तास लागतो. तेच एखाद्या व्यक्तीला 10 खुर्ची बनवायला अर्धा तास लागतोय. म्हणजे काय की त्याची पॉवर माझ्यापेक्षा चांगली आहे, तर पॉवर हे अशा पद्धतीने होतं. वर्क कशा पद्धतीने होईल लक्षात घ्या. वर्कचा फॉर्म्युला पहिले काढावा लागेल. वर्क म्हणजे काय असतो, वर्क साठी फोर्स इंटू हाईट. आता फोर्स कसा काढायचा, फोर्सला काढायला परत फॉर्म्युला असतो, मास इंटू ऍक्सेलरेशन आणि हा हाईटचा एच. मास काय दिलेला आहे 25, ऍक्सेलरेशन म्हणजे ग्रॅव्हिटीचं किती असतं 9.81 गुणिला हा किती आहे 5 मीटर उंची ही 5, असं काढायचं. म्हणजे हा वर्क आला आपल्याला 25 गुणिले 9.81 गुणिला 5 भागीला टाइम विचारलेला आहे, टाइम किती आहे 30 सेकंद, तर मी इथं 30 लिहिला. आता याच्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेशन करा, हे संपूर्ण कॅल्क्युलेशन तुम्हाला जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने जमून जाईल. बघा 5 × 5 5 × 30 हा 6 आला. पुन्हा आता याला तुम्ही कशा पद्धतीने भाग देतात त्याच्यावर आहे, आणि याचं जे उत्तर आहे तर 40.83 वॅट एवढं येतं. बाकी हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. पहिले तर तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे होता. पॉवरचा फॉर्म्युला काय, वर्क अपॉन टाइम. म्हणजे याच्या पुढे कधीही राज्यसेवा असेल कंबाईन मध्ये पॉवरचा विचारलं तर पॉवरचा हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला हे संपूर्ण गणित सॉल्व्ह करायचं. पुढचं आहे, लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात, तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती. रेडियस आपल्याला विचारलेले, आणि याच्यासाठी काय लागेल आपल्याला काही बेसिक्स नॉलेज लागेल, काही गोष्टी बेसिक लागतील. त्यांचं काय म्हणणं आहे की पृथ्वी आहे आणि हा चंद्र आहे, इथून हे लेझर लाईट जातं आणि परत येतं. किती वेळेत परत येतं 2.56 सेकंदात, म्हणजे जातं आणि परत येतं. पण आपल्याला काय पाहिजे, एका बाजूचा वेग पाहिजे. एका बाजूला जायला किती वेळ लागतो, पृथ्वीपासून चंद्रापर्यंत ते लेझर लाईट जायला किती वेळ लागेल, तर सिंपल आहे, या 2.56 ला आपण काय करू 2 ने भागूया. तर आपल्याला इथं त्रिज्या विचारलेले. सगळ्यात आधी इथं काय म्हटलेलं आहे की जायला आणि यायला 2.56 सेकंद लागतात, म्हणजे तो जातोय आणि परत पण येतोय. पण जाऊन आणि परत यायला किती वेळ लागेल, तर 2.56 भागीला 2, तर 2 × 2 आणि इथं परत 2 × 4 = 16 8 1.28 सेकंद लागतील त्याला एका साईडला. आणि
प्रकाशाचा वेग किती असतो? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढा जो आहे तर तो त्याला वेळ लागेल. आता डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो बघा, स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड माझा किती निघालेला आहे? 3 × 10⁸. बरोबर. डिस्टन्स मला माहिती नाही, टाइम किती लागणार आहे? 1.28 एवढा लागणार आहे. तर आता हे कॅल्क्युलेशन करा. आता ऑप्शन्स मध्ये जायचं. आता एवढं कॅल्क्युलेशन टाळायचं असेल ऑप्शन मध्ये जायचं. बघा इथं काय दिसतंय? 10⁸ आहे. 10⁸ इथं आहे, 10⁸ इथं आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन माझे थोडेफार कट होते. पुन्हा जर आपण सिंपल लॉजिक लावलं तर 3 × 1.28 जर मी केलं, बघा 3 × जर 2 केलं तर 6 येईल. म्हणजे हा अंक 6 पेक्षा कमी असेल आणि इथं 7 दिलेला आहे, म्हणजे हा पण अंक नसेल. तर याचं उत्तर येतं 3.84 × 10⁸. कधी कधी काय करायचं असतं मित्रांनो, हीच चालाकी खेळायची असते. पूर्ण कॅल्क्युलेशन करत नाही बसायचं, अंदाज लावायचा. आता सिंपल अंदाज आहे की 3 × 1.28 केलं तर याचं उत्तर कधीच 7 येणार नाही, एवढं तर येणार नाही. आणि 10⁸ असल्यामुळे हे काही फरक नाही. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करत जायचे आणि जास्त कॅल्क्युलेशन्स करायचे नाही. कारण जिथं इलिमिनेशन वापरता येईल तिथं इलिमिनेशन करून उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा. पुढचं 32 ग्रॅम मिथेन ज्याचं रेणू वस्तुमान आहे 16 ग्रॅम पर मोल आणि 192 ग्रॅम ऑक्सिजन ज्याचं रेणू वस्तुमान आहे 32 ग्रॅम पर मोल एकत्र टाकून दिले. ऑक्सिजन आणि मिथेन एकत्र टाकले. दोन वायू एकमेकांमध्ये रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन किती? आता आपल्याला मोल फ्रॅक्शन जे आहे तर ते इथं विचारलेलं आहे. आता आपण हे मोल फ्रॅक्शन जे आहे तर ते काढूया. हे मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला, आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे. त्या गोष्टी कुठून माहिती होते? स्टेट बोर्ड मधून. बघा 9वीचं स्टेट बोर्ड पेज नंबर 51 काय म्हटलेलं आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स, मास ऑफ अ सबस्टन्स टू द मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स. बघा इथं आपल्याला कशाचं काढायचं? बघा सगळ्यात आधी आपल्याला मिथेनचं काढावं लागेल. CH4 येईल तो मिथेन आणि O2 आपला ऑक्सिजनचा. म्हणजे किती? त्याचं वस्तुमान आहे 32 आणि रेणू वस्तुमान किती आहे? 16. म्हणजेच काय? मॉलिक्युलर मास. जर मी मिथेनचं घेतलं, मिथेनचं जर मी घेतलं काय येईल? 32/16 हे दोन उत्तर आलं. त्याच पद्धतीने मी ऑक्सिजनवर जातो. ऑक्सिजनचं काय म्हटलेलं आहे बघा, 192/32. 192/32 तर हे मला 6 मिळतं मला. ओके, याचं उत्तर मला 6 मिळतं. आता मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. तर मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन काढायचं आपल्याला. काय करायचं आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन हा कसा निघेल? नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेन. नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेन किती आहे? 2. टू द त्याला भागिला टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. टोटल नंबर ऑफ मोल किती येईल? 2 + 6 किती येतील? 8 येतील. म्हणजे 1.4. 1.4 म्हणजे काय? 0.25. 0.25 हे आपलं उत्तर येईल. आता हा थोडा केमिस्ट्रीचा प्रॉब्लेम झाला. हा केमिस्ट्री मधला आहे, याला आपण याच्यातच ऍड केलेले. परंतु हे करण्यासाठी आपल्याला या गोष्टी माहिती पाहिजे होत्या. आता आपण जर पाहिलं तर 0.25 एक नंबरला आहे, हे आपलं उत्तर येतं. वाटल्यास मी पुन्हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे कशा पद्धतीचं असेल, कारण की हे थोडंसं वेगळं चाललेलं आहे. बघा इथं आपल्याला मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन विचारलेलं आहे. हे जर आपल्याला मोल फ्रॅक्शन ऑफ ऑक्सिजन विचारलं असताना तर आपण वरती 6 घेतला असता आणि भागीला 8 घेतला असता. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणजे हा काहीतरी 0.75 वगैरे. पण आपल्याला त्यांनी मिथेनचा मोल ऑफ फ्रॅक्शन विचारलेलं आहे. मिथेनचा मोल ऑफ फ्रॅक्शन काढण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ मोल्स माहिती करावे लागतील. तर मोल्स माहिती करण्यासाठी म्हणजे एन माहिती करण्यासाठी काय? मास ऑफ द सबस्टन्स. मास किती होतं? 32 आणि मॉलिक्युलर मास किती होतं? तर 16 होतं. तर हे दोन उत्तर आलं. हे याचं कशाचं? मिथेनचं. त्याच पद्धतीने ऑक्सिजनचं मी काढलं 192/32 तर हे 6 येईल. आता मला मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन काढायचं. मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन काढण्यासाठी मिथेनचं नंबर ऑफ मोल्स आहेत 2 आणि हे टोटल किती येतात? 8 येतात. तर अशा पद्धतीने 0.25 येईल. ते जर मला मोल ऑक्सिजन साठी काढायचं राहिलं असतं तर मी 6 घेतला असता वरती आणि डिनॉमिनेटर 8 घेतला असता, काहीतरी 0.75 येईल. ते अशा पद्धतीने हे येऊ शकत होतं. पुढचं आहे फार चांगलं इंटरेस्टिंग उदाहरण आहे, आपल्या घरी पण आपण कामात येऊ शकतो. एमपीएससी राज्यसेवा 2020चा प्रश्न आहे. 300 वॅटचे एक धुलाई मशीन, वॉशिंग मशीन प्रतिदिनी 1 तास चालवलं जातं. म्हणजे डेली 1 तास चालवलं जातं. जर एका युनिटचा खर्च 3 रुपये असेल तर मार्च महिन्यामध्ये विजेचं बिल आपलं किती येणार आहे? मार्च महिन्यामध्ये विजेचं बिल किती येणार आहे जर आपण वॉशिंग मशीन वापरलं तर?
आता याच्यासाठी कसं कॅल्क्युलेशन करावं लागेल बघा, याच्यासाठी आपल्याला 3 फॉर्म्युले एका वेळी वापरावे लागते. पहिलं तर प्रत्येक दिवसाला किती एनर्जी जाते आहे बघा. पॉवर ही किलोवॅट मध्ये पाहिजे आपली, पण आपली ही पॉवर कशामध्ये, वॅट मध्ये आहे. मग वॅट भागीला 1000 जर केलं, हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे 0.3 किलोवॅट म्हणजे हा आलं. म्हणजे मी इथे पॉवर किती लिहिल, 0.3 किलोवॅट. आणि आवर किती वापरतोय, डेली 1 तास वापरतोय आपण, म्हणजे किती येईल 0.3 किलोवॅट आवर. किलोवॅट आवर हे विजेचं युनिट असतं मित्रांनो. किलोवॅट आवर हे विजेचं युनिट असतं, यालाच आपण युनिट असं म्हणतो. तर 0.3 युनिट्स लागतील त्याला पर डेला. आता पर मंथला किती लागतील, परंतु आपल्याला मार्च पाहिजे. मार्च मध्ये किती असतात, 31 दिवस असतात नेमके. तर एनर्जी पर डे इंटू 31 हे का आलं, 31 का आलं, कारण की मार्च महिन्यात 31 दिवस असतात. तर 0.3 गुणीला 31 करायचे आपल्याला. 0.3 गुणीला 31. पुढं आता ही टोटल एनर्जी झाली एवढी लागणार आहे, परंतु आणखी प्रत्येक याचा खर्च किती येणार आहे, 3 येणार आहे. मग मी इथं 3 जर याला मल्टिप्लाय केलं तर टोटल कॉस्ट माझी अशा पद्धतीने जी आहे तर ती येऊन जाणार आहे. इथं आलं लक्षात तुम्हाला. आता हे जे आहे ना, हे 0.3 आहे. आता हे कॅल्क्युलेशन कधी कधी जमत नाही कोणाला, तर मी 3 गुणीला 10 करतो, गुणीला 31 गुणीला 6, 3 त्रिक 9, 9 गुणीला 31 भागीला 10. आलं लक्षात तुम्हाला. तर अशा पद्धतीने आणखी पुढे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं, आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकल्या, 9 गुणीला 31 गुणीला 10 हे आता आलेलं आहे. आता पुढे जर आपल्याला सिम्प्लिफाईड करायचं असेल, पुन्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि याचं जे उत्तर येतं ना, तर ते उत्तर हे येतं काय, 27.90 हे उत्तर येतं. म्हणजे सिंपल होतं. आता याच्यासाठी काही जास्त काही माहिती असणं पाहिजे, जास्त काही गोष्टी असली पाहिजे असं नाही. एक सिंपल लॉजिक, एक गणितीय प्रक्रियामधून आपल्याला जावं लागणार होतं. पहिले तर काय, हे डेली किती एनर्जी लागते, डेली नंतर मंथली किती एनर्जी लागते, आणि मंथली जितकी एनर्जी लागते त्याला गुणिले 3 करायचं होतं, कारण की त्याचा खर्च 3 आहे त्याच्यामुळे. पुढचं, ज्या व्यक्तींचे सुस्पष्ट दृष्टींचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे, अशा व्यक्तींच्या चष्म्याच्या भिंगांचे नाभी अंतर किती असेल. आपल्याला इथं काय विचारलेलं आहे, फोकल लेंथ विचारलेली आहे. फोकल लेंथचा फॉर्म्युला 10वी स्टेट बोर्ड पेज नंबर 84 वर आपल्याला पाहायला मिळतो. काय आहे, 1/v/1/u इज इक्वल्स टू 1/f. आता हे जे u असतं ना, हे ऑब्जेक्टचं डिस्टन्स असतं. म्हणजे जी प्रतिमा आहे ना, ऑब्जेक्ट असते, वस्तू असते, वस्तूचे अंतर. ते वस्तूचे अंतर आपल्याला माहित नसतं की वस्तू किती अंतरावर आहे, ती इन्फिनिटी मानायचं असतं. मग 1/इन्फिनिटी जर केलं तर ते 0 होऊन जातं, 0 होऊन जातं. म्हणजे याच्यात ही किमती टाकायची आपल्याला इथं गरज पडत नाही. मग हाच फॉर्म्युला आपण इथं टाकूया. चला, 1/f इज इक्वल्स टू 1/v मायनस 1/u. 1/u ची गरज नाही, कारण की तो तिथं हे होऊन जातं, इन्फिनिटी होऊन जातं. हा 1/0.5 घ्यावा लागेल. का, कारण की सेंटीमीटर मध्ये आपल्याला मीटर मध्ये त्याचं उत्तर जे आहे तर ते काढावं लागणार आहे. मीटर मध्ये करावं लागतं, कारण की याचं जे युनिट असतं तर ते मीटर मध्ये असतं. तर 1/f इज इक्वल्स टू 0.5. f म्हणजे काय असेल, 0.5 मीटर. 0.5 मीटर हे आपल्याला मिळालेलं आहे. आता याला सेंटीमीटरला जर केलं तर तुम्हाला 50 सेंटीमीटर मिळणार आहे. 50 सेंटीमीटर. पण हे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे म्हणजे हे कॉन्व्हेक्स आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे कॉन्व्हेक्स आहे आणि 50 सेंटीमीटर आहे. तरी असं जर हे निगेटिव्ह उत्तर आलं असतं तर हे कॉन्केव्ह असतं, कॉन्केव्ह असतं. आलं लक्षात तुम्हाला. आपण ते म्हणते का प्लसचा चष्मा आहे का मायनसचा चष्मा आहे, तर तो कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह याच्यामुळे जे आहे तर ते ठरवतोस. पुढचं आपण पाहूया. एमपीएससी राज्यसेवा 2018चा प्रश्न आहे. 10 ओहम चा रोध 12 व्होल्टच्या विद्युत घटास जोडल्यास 1.1 अँपिअर विद्युत धारा वाहते, तर विद्युत घटाचा अंतर्गत रोध काढा. याच्यासाठी ना आपल्याला 11वीच्या स्टेट बोर्डला जावं लागेल. हा आपल्या 10वी पर्यंतचा एकही स्टेट बोर्ड मध्ये नाही. याला आपल्याला 11-12च्या स्टेट बोर्ड मध्ये जावं लागतं, जिथं आपल्याला डायरेक्टली इंटरनल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला दिलेला आहे. बघा, इंटरनल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला असतो बघा, हा इंटरनल रेझिस्टन्स आहे. बघा, व्ही म्हणजे काय असतो बघा, व्ही इज इक्वल्स टू IR आपण वापरत असतो. परंतु इथं रेझिस्टन्स 2 दिलेले आहेत, एक इंटरनल रेझिस्टन्स पण दिलेला आहे, म्हणून इथं आपल्याला +R वापरावा लागतो. हा फॉर्म्युला काय म्हणतो, V इज इक्वल्स टू I ब्रॅकेट मध्ये R प्लस R, कॅपिटल R प्लस स्मॉल r. स्मॉल r काय असतो, करंट ड्रॉन. हा इंटरनल रेझिस्टन्स असतो. बघा इथं V किती दिलेला आहे 12, I जो आहे 1.1, R दिलेला आहे 10 आणि इथं हा R दिलेला आहे 12
इथं 1.1 गुणिले 10 म्हणजे 11 झाला, प्लस 1.1 गुणिले r, हा 12 मधून 11 गेले, उरला 1, 1.1 इंटू r, हा परत इकडे येईल, r इज इक्वल्स टू 1 भागिले 1.r, तर हे असं तयार होईल आणि याच्या माध्यमातून आपलं जे उत्तर आहे तर ते किती 0.91 ओहम. 0.91 ओहम हे आपलं उत्तर येईल. याच्यासाठी आपल्याला 11वी 12वीच्या स्टेट बोर्ड मधून तो फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं होता, तरच ते आपण हे सॉल्व्ह करू शकत होतो. किंवा असं जरी लॉजिक लावलं असतं की दोन्ही रेजिस्टन्स ऍड केले तर तेव्हा पण आपलं हे सॉल्व्ह होऊ शकत होतं. पुढचा आहे एमपीएससी राज्यसेवा 2018चा आपल्याला जो आहे तर तो प्रश्न आहे, एका वाफेच्या इंजिनाला 3.6 इंटू 10⁹ जूल पर मिनिट दराने उष्णता पुरवली आणि त्यापासून इंजिनने 5.4 इंटू 10⁸ जूल पर मिनिट दराने कार्य करते, तर त्या इंजिनची कार्यक्षमता किती, इफिशियन्सी किती. एखाद्या व्यक्तीची आपण इफिशियन्सी कशी मोजतो की त्याला जेवढ्या गोष्टी दिल्या आणि त्याने किती आउटपुट दिलं. बघा इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो आउटपुट अपॉन इनपुट. समजा मी तुम्हाला हे लेक्चर्स घेतलं आणि हे लेक्चर माझं इनपुट झालं, परंतु तुमचं आउटपुट कसं कुठं दिसणार आहे, राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये दिसणार आहे. जर तुम्हाला हे लेक्चर पाहून सुद्धा याच्यातले फॉर्म्युले यूज करून सुद्धा जर जमत नसेल तर तुमची इफिशियन्सी कमी आहे. एखाद्याने हेच लेक्चर वापरून जास्तीत जास्त गुण घेतले म्हणजे त्याची इफिशियन्सी जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. बघा इथं इनपुट काय आहे 3.6, दराने उष्णता पुरवली आणि त्याने कार्य केले म्हणजे 5.6, आणि 10⁹ आणि 10⁸ हे थोडासाच आहे, फक्त लक्षात घ्या. आउटपुट काय आहे 5.4 इंटू 10⁸ आणि इथं काय 3.6 इंटू 10⁹, म्हणजे इथे एक 10 एक्स्ट्रा आहे, म्हणजे 5.4 गुणिला मी इथं 36 जर केलं तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल आणि आपल्याला 15% हे जे आहे तर ते उत्तर आता इथं आपल्याला मिळेल. बघा इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, वर्क आउटपुट अपॉन हीट इनपुट. किती आउटपुट झालं आणि त्याला आपण किती हीट इनपुट दिली आणि त्याला गुणिला 100 करायचं. त्याला गुणिला 100 केल्यानंतर आपल्याला जे आहे तर ते उत्तर व्यवस्थित पद्धतीने येईल. पुढचं पाहणार आहोत एमपीएससी राज्यसेवा 2017चा प्रश्न आहे, लांबीचे एक नवीन एकक असे निवडले की ज्यानुसार निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाची गती 1 असेल. म्हणजेच काय सांगण्यात आलेले, स्पीड हा 1 असेल. जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 8 मिनिट 20 सेकंदात कापत असेल तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य पृथ्वीमधील अंतर किती. आपल्याला टाइम पाहायचा आहे, टाइम किती आहे 8 आणि 8 मिनिटे 20 सेकंद. आपण काय करूया, सर्वच सेकंदामध्ये कन्वर्ट करूया. 8 गुणिला 60 अधिक 20, 8 सक 48, 480 प्लस 20 म्हणजे किती 500 सेकंद लागतात. 500 सेकंद टाइम आहे. स्पीडचा फॉर्म्युला आपण वापरूया, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड माझा 1 आहे, डिस्टन्स मला माहिती नाही आणि टी आहे 500, म्हणजे आपलं उत्तर किती आहे 500 युनिट. बघा 500 युनिट आपलं उत्तर आलं. स्पीडचा फॉर्म्युला आहे ना फिजिक्स मध्ये खूप कामात येतो, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला तुम्ही पाठच करून ठेवा, कारण की खूप ठिकाणी या फॉर्म्युल्याने तुमचे खूप सारे जे उदाहरण असतात तर ते बरोबर येत असतात इथं. ओके, आता पुन्हा एमपीएससी राज्यसेवा 2017चा प्रश्न आहे, विशिष्ट वारंवारता असणारा एक ध्वनी तरंगाचा वेग 336 मीटर पर सेकंद असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे, तर वारंवारता काढा आणि ती श्रवणीय असेल का हे पाहिजे, म्हणजे ती माणसाला ऐकू येईल का ते बघायचं आहे. बघा स्पीडचा फॉर्म्युला काय, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती नाही. बघा इथं तरंग लांबी किती दिलेली आहे 3 सेंटीमीटर दिलेली आहे, वेग दिलेला आहे 360, 336, इथं फ्रिक्वेन्सी आहे ही 3 सेंटीमीटर आहे, पण हे मीटर मध्ये पाहिजे आपल्याला. म्हणजेच काय हे 3/10 हे आपल्याला करावं लागेल, किंवा 0.3 आपण जर केलं तरी ते होईल, पण त्याच्यापेक्षा 3/10 आपण करूया. बघा इकडे जाताना लक्षात घ्या 336 गुणिला हा गुणिला जाईल आणि हा भागीला जाईल 3, 3 1 3, 3 1 3, 3. अशा पद्धतीने आपले जे आहे ते सेंटीमीटर करायचं ना, सॉरी 100 ने करावं लागेल, ते 100 ने करावं लागेल आणि हे 11,200 एवढं हर्ट्स येईल. हे उत्तर काय आलं आपला 11,200 हर्ट्स. 11,200 हर्ट्स पाहिजे, 11,200 हर्ट्स. बघा दोन ठिकाणी आलेले, येस ऑर नो विचारलेले. बघा 20,000 हर्ट्स पर्यंत आपण ऐकू शकतो, म्हणजे हे ऐकू शकतो का, हो आपण ऐकू शकतो.
म्हणजे हे ऑडिबल आहे. यस, हे ऑडिबल आहे, ऑडिबल आहे. पुढचं शेवटचा प्रश्न आहे एमपीसी राज्यसेवा 2017चा. याला कॅल्क्युलेशन मध्ये नाही पडायचं. जो कॅल्क्युलेशन मध्ये पडला इथं तर त्याला खूप वेळ लागेल आणि प्रश्नही सॉल्व्ह होणार नाही. आपण ऑप्शन सोडून सॉल्व्ह करूया. बघा, दोन रोध एकसर जोडणीने म्हणजे त्याला म्हणतो आपण सिरीज जोडले तर परिणामी रोध 45 असतो. आणि जर समांतर जोडले ज्याला आपण म्हणतो पॅरलर तर त्याला रोध हा 10 येतो. तर त्या रोधांच्या किमती काढा. त्या रोध किती आहे, रेजिस्टन्स किती आहे, त्यांचं काय म्हणणं आहे बघा. सिरीज मध्ये काय असतं, सिरीज मध्ये जर रेजिस्टन्स असेल तर तो R1 प्लस R2 असतो. आणि तो जर पॅरलर मध्ये असेल तर 1/R1 इजिकल्स टू 1/R2 इजिकल्स टू 1 टोटल अशा पद्धतीने येतो. बघा, आता अशा दोन पाहिजे ज्यांची बेरीज ही 45 येते. बघा 20 25 यांचं जे आहे 35 45 येतं. चला हा 45 येतं. 30 30 60 हा गायब झाला. 20 आणि 20 40 हा गायब झाला. 15 आणि 30 म्हणजे हे दोन ऑप्शन उरले की ज्याच्यात 45 ऑप्शन येतात आपल्याला, म्हणजे दोन. आता पुढे काय करायचं, इथं किमती टाकून पाहिजे. इथं 1/20 1/25 हे सॉल्व्ह करायचं. हे पण उत्तर येणार नाही. याचं उत्तर आहे 1/15 आणि 30 ही किमती टाकून बघा. तुम्हाला जे आहे ना तर ते उत्तर हे 10 आलं पाहिजे. 10 हे उत्तर आलं पाहिजे. वाटल्यास मी टाकून बघतो. बघा 1/15 1/30 हे आपल्याला दुप्पट करायचंय. वरती 2 खाली 2 म्हणजे किती 1/30 इथं 2/30 30 खाली आलं 3/30. ओके, आता आपल्याला हा पलटायचा आहे. 1/R आहे ना हा, तर R वरती जाऊ द्यायचं, हे खाली जाऊ द्यायचं म्हणजे 30/3 आलं. 10 हे उत्तर येईल म्हणजे हे 10 उत्तर येतं. म्हणजे इथं काय करायचंय, फॉर्म्युला माहिती पाहिजे. इथं किमती टाकून इक्वेशन टाकून सॉल्व्ह नाही करत बसायचं. फक्त कोणत्या किमती सॅटिस्फाईड होत आहे. पहिले तर काय 45 भरतो का, बेरीज 45 भरते का 2 याची, तर 2 याची भरतच नाही माझी. म्हणजे 2 उरले. 2 आल्यानंतर मी पॅरलर मध्ये किमती टाकून पाहिल्या आणि पॅरलर मध्ये किमती टाकल्यावर मला जे आहे तर ते या गोष्टी ज्या आहेत तर त्या माहिती पडत आहे. समजलं. तर अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती जाणून घेतलेली आहे. सर्व एक्झाम्पल आपण पाहिलेले आणि तुम्हाला एक्झाम्पल कसे वाटले हे नक्कीच कळवा. याच्यानंतर आपली पुढची जी स्टेप असणार आहे ना मित्रांनो, तुम्हाला आता सांगून देतो की आता जर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट केली की आम्हाला आणखी स्टेट बोर्ड मधील जी उदाहरणं आहेत तर ते देखील सॉल्व्ह करायला द्या. तर स्टेट बोर्ड बाकी आपलं स्टेट बोर्ड मधील जी उदाहरणं असतील विद्युत धारेवर प्रकाशावर तर ते देखील जर आपण बघायचे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.